राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून त्यांनी सुरू केलेली आहे। आज त्या संपूर्ण यात्रेचा तिसरा दिवस आहे, परंतु ही जी यात्रा निघते ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान विधानसभा आमदारांच्या मतदारसंघातून निघते। या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसन्मान यात्रा जी काढली आहे त्या यात्रेचा नक्की प्लॅन काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः अजित पवार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। सर, तुम्ही यात्रा काढली, जनसन्मान यात्रा, या संपूर्ण यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळते। गुलाबी रंगाचे सगळे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग पासून तुमच्या गुलाबी बसेसचा देखील सर्वत्र चर्चा जी आहे ती राज्यभर रंगलेली आहे। गुलाबी रंगाचं नेमकं कारण काय आहे आणि या संपूर्ण यात्रेचं उद्दिष्ट काय? नमस्कार। एक गोष्ट खरी आहे की आम्ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे। यात्रा काढण्यापाठीमागचं कारण म्हणजे मी मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला, तो अर्थसंकल्प सादर करत असताना मी वेगवेगळ्या घटकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं काय मार्ग काढू शकतो, कुठपर्यंत जबाबदारी आपण पेलू शकतो, कुठपर्यंत आपल्या अर्थसंकल्पाचा असणारा एकंदरीत आकार जो आहे त्या आकाराला ते सगळं आपल्याला त्याच्यातनं नीटपणे पार पाडता येईल, अशा सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्ही हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यात मी बघितलंय महाराष्ट्रामध्ये विशेषतः 2 योजना, एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी वीज माफी, ती योजना त्या खूप लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या, महिलांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या। इतर पण योजना आहेत, त्याही बऱ्याचशा योजना लोकांना माहिती नव्हत्या, त्या पण सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। कारण बऱ्याचदा अर्थसंकल्प सादर केला, तेवढ्या पुरता पेपरला बातम्या आल्या, मीडियामध्ये बातम्या आल्या आणि नंतर ते पुन्हा पुन्हा आम्ही जर सांगितलं नाही तर लोकांच्या स्मरणामध्ये राहत नाही, आठवण करून द्यावी लागते। आणि मग आम्ही सरकारच्या वतीनं पण जाहिरातीच्या माध्यमातून त्या गोष्टी करतोय। महायुतीचे प्रमुख पक्ष ह्यांच्याही एकत्र सभा वेगवेगळ्या रिजनमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। 6 रिजनमध्ये 6 सभा आणि 1 7वी मुंबईमध्ये, अशा 7 सभा आम्ही घेणार आहे। जिल्हावाईज सभा आमचे त्या भागातले मंत्री महायुतीचे ते आणि आमचे महायुतीतले घटक पक्षाचे प्रमुख मान्यवर, अशा पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये पण होणार आहे। अशा प्रकारचं काम होत असताना आम्ही महायुतीमध्ये आहोतच, त्याबद्दल दुमत नाही, पण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची काय भूमिका आहे हेही सांगणं मला गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं शिंदेसाहेब पण शिवसेनेची भूमिका काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न त्यांची पण टीम करणार आहे आणि भारतीय जनता पक्षाने पण त्यांच्या पक्षाच्या वतीनं काही नियोजन केलेलं आहे, त्याचे पण त्यांनी प्रोग्राम चॉकआउट केलेला आहे। हे जसं आम्ही सत्ताधारी पक्षाचे लोक करतोय तसंच समोरच्या पण विरोधी पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा सुरू केलेल्या आहे। आता ते दाखवणार की सरकार कसं अयोग्य आहे, आम्ही दाखवणार सरकार कसं योग्य आहे आणि कसं जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्या करता सरकार काम करतंय, गरिबाकरता काम करतंय, विकासाच्या करता जास्तीचा महत्त्व देत आहे। ह्या प्रकारे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली आपली भूमिका मतदार राजापुढं मांडण्याचा प्रयत्न करणार। कार्यकर्त्यांना प्रत्येकजण त्याच्यातनं कसं कार्यकर्त्याला एक उत्साह वाढेल, कार्यकर्ता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली पण जबाबदारी, ह्या जबाबदारीच्या भावनेतनं कामाला लागेल। वातावरण निर्मिती ही त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती वातावरण निर्मिती करण्याचं काम आम्ही करतोय। सुदैवाने आम्हाला प्रतिसाद खूप चांगला महिलांचाही मिळतोय, आम्हाला शेतकरी बांधवांचा पण मिळतोय। मी ज्यावेळेस त्यांना भेटत असतो, बोलत असतो, त्यावेळेस
ते मला राखी बांधत असतात, माझ्या हातात हात घेत असतात, चांगली योजना आणली सांगत असतात. तसाच पद्धतीनं शेतकरी बांधव 3, 5, 7.5 हे चांगलं केलंय, परंतु 10चं पण त्याच्यामध्ये घ्या, 10% पण त्यामध्ये मोटारचा समावेश करा माफीच्या मध्ये, वीज माफीच्या मध्ये, असं त्यांचाही सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि इतर पण काही प्रश्न असतात ते पण ते सांगत असतात. पण एकंदरीत महिलांचा उत्साह तर खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. अर्थात आमच्यावर विरोधक आरोप करतायत की हे चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे, परंतु तसं नाही. मी एकतर शिस्तीचा कार्यकर्ता आहे, मला आर्थिक शिस्त पण लावायला आवडते आणि ह्याच्यातून आम्ही रिसोर्सेसचा विचार केलेला आहे, ह्याच्यातून आम्ही स्थूल उत्पन्नाचा विचार केलेला आहे, ह्याच्यातून केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळे केंद्र सरकारच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, त्याचाही निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये, उदाहरणार्थ रेल्वे लाईन टाकणं, उदाहरणार्थ नॅशनल हायवे करणं, पोर्ट बंदरं ती डेव्हलप करणं. जसं आपल्याला वाढवणच्या बंदराला 75,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे करत असताना एअरपोर्ट डेव्हलप करणं, अशा ज्या भागातून आपल्याला निधी मिळू शकतो आणि त्याच्यातनं तुमच्या माझ्या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, अशा प्रकारे आम्ही आमचं प्लॅनिंग केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यातनं आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललो आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे, हे सगळं करत असताना आम्हाला मागं लोकसभेला जो फटका बसला त्याच्यामध्ये देखील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अल्पसंख्याक, मायनॉरिटी ह्या सगळ्यांना पुन्हा आपलासं करण्याचा प्रयत्न हा देखील आमचा चाललेला आहे. मागे जो नेरेटिव्ह आमच्या बाबतीमध्ये विरोधकांनी सेट केला आणि त्याची आम्हाला किंमत मोजावी लागली, उदाहरणार्थ CAA कायदा, आपण बाहेरच्या भारतीयांना भारतामध्ये आणण्याच्या करता आणि त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याच्या करता तो कायदा होता. परंतु समज असा करण्यात आला की बाहेरचे भारतीय आणणार आणि इथल्या मायनॉरिटीच्या लोकांना बाहेर पाठवून देणार आणि मग आपलं कसं होणार, मग आपल्याला कोण वाली राहणार. कुणी काहींनी असंही उठवलं, अब के बार 400 पार म्हटल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करणार आणि हिंदू सोडून बाकीच्यांना सगळ्यांना मताचा अधिकार काढून टाकणार, अशाही पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण दादा यामध्ये एक तोडतो तुम्हाला. खरं तर तुम्ही म्हटलात की नरेटिव्ह सेट करण्याचा लोकसभेमध्ये संपूर्ण प्रयत्न झालेला आहे, परंतु भाजपच्या नेत्यांची वक्तव्य देखील त्याच पद्धतीने सगळी येताना पाहायला मिळालेली होती. 400 पारचा नारा बोलत असताना ते संविधान बदलाच्या संदर्भात जाहीर व सभांमध्ये वक्तव्य करत होती. ज्योती मिर्धा असतील, त्यानंतर अनंत कुमार हेगडे असतील, ह्या सर्वच नेत्यांनी एकापाठोपाठ ही संपूर्ण वक्तव्याची लढी सुरू केलेली होती. त्यामुळे ह्याचा ॲडव्हान्टेज कुठेतरी विरोधकांना भेटलेला तुम्हाला वाटतो का ह्या गोष्टी? हो का, ज्या काही गोष्टी झाल्या त्या चुकीच्या झाल्या. वास्तविक तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनवर संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना तिथं संविधान हे किती महत्त्वाचं आहे, संविधानाचा किती आदर सरकार करतं हे आपण बघितलं. इंडियाच्या पण मीटिंगला संविधान तिथं ठेवलेलं होतं. संविधानाच्या पुढं नतमस्तक होऊनच इंडियाची मीटिंग सुरू झाली. आपण आता संविधान भवन सगळीकडे त्या ठिकाणी बांधतोय. आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संविधानाच्या बद्दलचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो, काही जण तसं स्टेटमेंट करत असले तरी एक इंडियाचा घटक म्हणून आम्ही सांगत होतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही, आरक्षण कोणी काढून घेणार नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती कोणी काढून घेणार नाही. पण एखाद्या पक्षातले काही लोक नीटपणे माहिती न घेता काही स्टेटमेंट केल्यानंतर किती त्याचा फटका बसतो त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे. तो आपल्या राज्यामध्ये त्याचा फटका जास्त बसला. त्या तुलनेमध्ये तुम्हाला बिहारमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये अशा काही राज्यांच्यामध्ये तो फटका इतका बसलेला नाही, ही पण निर्विवादपणे सत्य आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बसला हे पण नाकारता येणार नाही. आणि म्हणून
इथून पुढं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यामध्ये वातावरण खराब होईल, समज गैरसमज पसरवले जातील, पसरतील, निरेटिव्ह सेट केला जाईल, अशा पद्धतीची वक्तव्ये NDAचे घटक असणाऱ्या कुणीच किंवा महायुतीमध्ये असणाऱ्या कुठल्याही घटक पक्षांनी करता कामा नये, त्यांच्या प्रवक्त्यांनी करता कामा नये, त्यांच्या नेतृत्वांनी करता कामा नये. अशा प्रकारची काळजी आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय. हे सगळं करत असताना आम्ही गुलाबी रंग का पुढं आणला? आमचा तर तिरंगा आहेच, झेंड्याचा रंग, त्याच्यावर घड्याळ आमचं आहेच, घड्याळ हे आमचं सिम्बॉल आहेच. परंतु लोकांचं लक्ष हे आकर्षित करण्याच्या करता शेवटी नवीन नवीन गोष्टी ह्या प्रत्येकजण आपापल्या परीनं करायला प्रयत्न करतं. जसं पूर्वीच्या काळामध्ये प्रचार करण्याची पद्धत वेगळी होती, परंतु सोशल मीडिया आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता अशा प्रकारची वृत्तपत्र पण फार कुणी वाचत नाही. ते सरळ मोबाईलवरच जी काही माहिती मिळवायची ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यातून आम्ही महिलांना केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. महिला, युवती, मुली, मायमाऊली ह्या सगळ्यांचा गुलाबी रंगाचं एक वेगळं नातं आहे. गुलाबी रंग एक असा प्रसन्न वातावरण करणारा, डोळ्याला समाधान देणारा अशा पद्धतीचा तो रंग आहे. आणि आम्ही जाताना बघतो त्या गाड्या दिसल्या, त्याच्या आमचे पोस्टर्स दिसले, फ्लेक्स दिसले की आवर्जून लोक थांबून बघतात हे काय आहे. इतर बाबतीमध्ये नेहमीचेच रंग वापरले तर लोकांना वाटतं जाहिरात असेल, काहीतरी असेल, कुणी इतकं त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. हा एक निवडणुकीच्या निमित्तानं माणसांना आपलंसं करण्याचा आणि त्याच्यातून आम्ही ज्या योजना आणल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हा काही माझा स्वभाव नाही आहे. शेवटी आम्हाला लोकसभेमध्ये जे अपयश आलं आहे ते अपयश आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेला येऊ द्यायचं नाही. म्हणून आम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर सर, तुम्ही ही जी जनसन्मान यात्रा काढताय ती तुमच्या विधानसभा जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून जाते. तुम्ही आता म्हटलात की महायुतीला लोकसभेमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे सगळ्या सेट नरेटिव्हचा, तुलनात्मक. अर्थात तुमचे 4 उमेदवार तुम्ही उभे केलेले होते, त्यापैकी एकच उमेदवार लोकसभाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये जिंकून आलेला आहे. तुमची स्वबळाची जाण्याची काही यापुढे योजना आहे का, ज्या पद्धतीने तुम्ही ही सगळी यात्रा करा? महाराष्ट्राचा एकंदरीत विचार करता महाराष्ट्राची जी जडणघडण आहे, महाराष्ट्र 5 विभागामध्ये विखुरला गेला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे मुंबईसारखा शहरी भाग. ह्याच्यामध्ये विचार करणारा मतदार हा वेगवेगळा आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा ह्या देखील तिथल्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला जे काम करावं लागतंय त्याच्यातून आज तरी राज्याची परिस्थिती अशी नाही आहे की कुठल्याही एका पक्षाचं सरकार येण्याची. पूर्वी तर आम्ही 2 पक्षाची आघाडी आमची असायची, आम्ही आणि काँग्रेस, आणि समोर भाजप आणि शिवसेना ह्यांची युती असायची. अशा प्रकारे चालायचं. पण तुम्ही बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 1985च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं, 90ला बहुमत मिळालं नाही.
काही जागा कमी पडल्या त्यावेळेस 8-9 अपक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं गेलं. 95ला भाजप शिवसेनेला इतक्या जागा कमी पडल्या की त्यांनी शेवटी अपक्ष 45 आले होते, त्याच्यातल्या 5 का 7 अपक्षांना मंत्रिपदं दिली आणि ते सरकार त्यांनी चालवलं. म्हणजे ते 2 पक्षाचंही सरकार येऊ शकलं नाही, त्याच्यात त्यांना इतरांची जोड घ्यावी लागली. 99ला आम्ही आणि काँग्रेसने सरकार स्थापन केलं विलासरावांच्या नेतृत्वाखाली, पण आम्हाला शेतकरी कामगार पक्ष आणि इतर मित्रपक्षांची मदत त्याच्यामध्ये घ्यावी लागली, जनता पक्ष असेल किंवा इतर काही पक्ष असतील त्यांची. म्हणजे तिथंही एका पक्षाचं सरकार आलं नाही. ही गोष्ट मी सांगतोय तुम्हाला 99ची. 2004ला राष्ट्रवादी 71 आली, काँग्रेस 69 आली 140 आणि विनय कोरेंचे 4 आल्या 144. तरी बहुमताला एक आकडा कमी पडला. शेवटी अँग्लो इंडियन त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि 145 आकडा केला आणि ते सरकार स्थापन केलं. म्हणजे त्याच्यात 3 पक्ष आले आणि अँग्लो इंडियन एक व्यक्ती. म्हणजे हे देखील तुम्ही 2004ला बघितलं. 2009ला मला वाटतं काँग्रेसचे 82 आले, आमचे 62 आले, असे 144 आले, परंतु 13 अपक्ष त्यावेळेस आमच्या विचाराचे आलेले होते. त्याच्यामुळं आम्ही जवळपास मोठ्या प्रमाणावर पुढं निघून गेलो. ही गोष्ट 2009ची. आणि 2014ला तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या एकट्याच्या ताकदीवर सरकार आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते 106 पर्यंतच पोचले. त्यांना शेवटी बाहेरनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीने, सरकार स्थापन केलं, मंत्रिमंडळ अस्तित्वात आणलं, परंतु नंतर मात्र मंत्रिमंडळामध्ये स्थिरता येण्याच्या करता पुन्हा शिवसेनेच्या थोड्या जागात थोडे डिपार्टमेंट देऊन त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. ही गोष्ट 2014 पर्यंत मी सांगितली. कधीपासून? 90 पासून. म्हणजे 90, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019लाही पूर्ण बहुमत कुणालाच मिळालं नाही. आणि आता 2024, 40 वर्ष झाली ह्या राज्यामध्ये. जसं ममता बॅनर्जीने एकट्याच्या ताकदीवर सरकार आणलं, चंद्राबाबू नायडूने आणलं, जयललिताने आणलं, स्टॅलिननी आणलं, करुणानिधीने आणलं, अनेकांनी, केजरीवालनी 2 स्टेटमध्ये दिल्ली आणि पंजाबमध्ये त्या ठिकाणी आणलं. अशी किती तुम्हाला नावं सांगू की तिथं एकट्या तेलंगणामध्ये मध्ये आणलं. अशा एकट्याची सरकार आलंय. जगनमोहनचं मागच्या वेळेस सरकार एकट्याच्या ताकदीवर त्या ठिकाणी आलं. ही फॅक्ट आहे. पण आपल्या इथली एकंदरीत परिस्थिती बघता इथं काही एका पक्षाचं सरकार कुणा एका नेत्याला मानलं आणि हा आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आम्ही ह्यांच्या पाठीशी सगळे उभे राहणार, असं घडू शकलेलं नाही. त्याच्यामुळे आताच्याही निवडणुकीमध्ये सगळ्यांना 3-3 पक्षांना आणि मित्र पक्षांना एकत्र करून पुढं जावं लागतं. ही महाराष्ट्राची ओळख. तुम्ही एकटे लढणार नाही हा तुम्ही निश्चय केलेला आहे? नाही, हे आता मी इतकं तुला समजावून सांगून पुन्हा अख्खं पण तुला एवढं सांगितल्यानंतर मी ज्या अर्थी एवढं व्यवस्थितपणे सांगतो त्या अर्थी इथं एका पक्षाचं सरकार येतच नाही. ही फॅक्ट आहे. 40 वर्षाची उदाहरणं मी तुम्हाला दिली. त्याच्यामुळं जे घडू शकत नाही ते घडण्याच्या मागं लागायचं काहीच कारण नाही. अर्थात तुम्ही अनेक भेटी अमित शहांच्या तुम्ही घेत होत्या आता मध्यंतरीच्या काळामध्ये, त्यामुळे तुमच्या त्या भेटीच्या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होताना पाहायला मिळालेले होते. कधी भेटी घेत होतो? मध्यंतरीच्या काळात तुम्ही अमित शहांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली, 2 आठवड्यापूर्वी देखील तुम्ही भेट घेतली. त्या सगळ्यांच्या गोष्टींवरतून एक संभ्रम निर्माण होत होता की तुम्ही वेगळी एखादी चूल मांडतात का काय अशा पद्धतीने. एक मिनिट, माझ्याबद्दल अतिशय गैरसमज मीडियामध्ये नेहमीच निर्माण केले जातात. मागं पण मी वेश बदलून दिल्लीमध्ये जायचो अशा काहीतरी बातम्या तुम्ही लोकांनी चालवल्या. कशाच्या जीवावर चालवल्या मला माहिती नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळेस म्हणालो की कुठलं नाव बदलून अजित पवार गेला आणि कुठला युनिफॉर्म बदलून ड्रेस बदलून अजित पवार गेला, ते सगळे चॅनल, सगळे CCTV कॅमेरे चेक करा, सगळ्या विमानातली माहिती घ्या आणि कॉम्प्युटरवर चेक करा.
जर ते सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल. नाही झालं तर जे चॅनल माझं चुकीचं दाखवतात त्यांनी स्वतःचं चॅनल कायमचं बंद करून टाकावं इथपर्यंत. आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केले सदनात किंवा इतरात त्यांनी त्यांचं राजकारण सोडावं इथपर्यंत मी म्हटलं. नंतर एकही पुढं मायचा आला नाही. जर एवढ्या बातम्या त्यांनी, आम्ही पण थोडं बहुत आम्हाला लोक ओळखतात, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि त्याच्या आधी पण असंच काहीतरी झालेलं होतं. काही माहिती घेत नाही, काही नाही. कुणीतरी काहीतरी टेबल न्यूज करायचा प्रयत्न करतं, कुणीतरी काहीतरी सांगेवांगे बातम्या त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतं. हे बंद झालं पाहिजे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. चव्हाण साहेबांची महाराष्ट्राला शिकवण आहे आणि त्याला कुठेही गालबोट लागून देता कामा नये. ही खबरदारी आम्ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, मीडियानी घेतली पाहिजे, विरोधकांनी घेतली पाहिजे, सत्ताधारी पक्षांनी घेतली पाहिजे. बारामतीच्या लोकसभेच्या रिंगणात संपूर्ण घरामध्येच तुमचं संपूर्ण जी निवडणूक जी आहे ती रंगलेली पाहायला मिळालेली होती. आता बारामतीच्या विधानसभेत सुद्धा योगेंद्र पवार यांची एंट्री झाली आहे. ते स्वतः निवडणुकीची तयारी करतात आणि त्यांचे विरोधक म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहात. खरं तर घरच्यांचं राजकारण आहे, एक वेगळं आव्हान तुम्हाला या सगळ्या बाबतीत वाटतं का सातत्याने? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या संदर्भात मला कुठलंही भाष्य करायचं नाही. परंतु सातत्याने घरातच हे सगळं राजकारण होतंय. घरचा उमेदवार देण्याची गरज काय असं तुम्हाला वाटत नाही का? शरद पवारांनी हा मुद्दामून उभा केलेला असं वाटतं? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा अधिक भाष्य मी करू इच्छित नाही. तुमचे आमदार सातत्याने शरद पवार यांच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जातं. खुद्द शरद पवारांनी सुद्धा मान्य केलं या सगळ्या संदर्भात की त्यांच्या गटातले आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणून. असं मी पण ऐकत आलेलं आहे. परंतु मध्ये विधान परिषदेची जी निवडणूक झाली, आमदारांच्यातनं आमदार निवडायचे, त्याच्यामध्ये माजी आमदारांची संख्या 42 होती. आम्हालाच मतं पडली 47 आणि त्याच्यातून सिद्ध झालं की आमच्याबरोबर किती आमदार आहेत. इतर मान्यवरांनी काय बोलावं आणि कुणी काय बातम्या द्याव्यात हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. दादा, तुमचे आता जवळपास तुम्ही म्हटलात 42 आमदार आहेत, परंतु तुम्ही आघाडीबरोबर तुम्ही कायम राहिलात आणि शिवसेना आणि भाजपाशी युती म्हणून कायम निवडणूक लढवत राहिलेली आहे. तुमचे जे विद्यमान आमदार आहेत ते थेट भाजपशी कुठेतरी सामना करतात आहेत. जवळपास 16 ते 18 ज्या जागा आहेत तुमच्या विद्यमान आमदारांच्या, जिथे भाजपचेच रनरअप उमेदवार आहेत, त्यामुळे तिथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आता महायुतीतल्या या बंडखोरी शमवण्याकरता मास्टर प्लॅन काय महायुतीकडे आहे का? हे का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये उतरता त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही जसे प्रश्न विचारता, तसं आम्ही पण इथं काही नवीन माणसं नाहीत. आम्ही पण 30-30, 35-35 वर्ष इथं घासलीत, इथं कष्ट केलेत. इथपर्यंत पोचायला आम्ही काहीतरी मेहनत घेतली. त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करणार आहोत. आणि एक चांगलं वातावरण कसं राहील, एक परिवार म्हणून कसं तिकडं पाहिलं जाईल, ह्याकरता 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असे मिळून सगळ्या विभागामध्ये दौरे करणार आहेत. एकत्रपणे मेळावे घेणार आहेत. 6 मेळावे 6 रिजनला होतील. 7वा मेळावा मुंबईमध्ये होईल. आणि त्याच्यातून आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं ते राष्ट्रवादीला मी सांगेल, शिवसेनेला एकनाथराव सांगतील आणि भारतीय जनता पक्षाला देवेंद्रजी सांगतील. तुम्ही जसं म्हटलात की आता अल्पसंख्याक समाजाच्या संपूर्ण गोष्टीवरतून लोकसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटका पडलेला होता. मराठा आरक्षण हा देखील एक मुद्दा होता की मराठा समाजाची मतं जी आहेत ती कुठेतरी मराठवाड्यामध्ये मिळाली नाहीत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहिला. तुमचा एक उमेदवार स्वतः तुम्ही मराठवाड्यामध्ये उभा केलेला होता. खरं तर मराठा आरक्षणाविषयी अजित पवारांची थेट रोखठोक भूमिका काय? ते मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे काय? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजामध्ये गरीब वर्ग, आज गरीब मराठा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना देखील
इतरांच्या बरोबरीने येण्याच्या करता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ते आरक्षण कसं मिळालं पाहिजे? कारण की मराठा समाजाचा नेते म्हणतात मनोज जरांगे पाटील की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरीकडे ओबीसी म्हणतात आमच्यामध्ये मराठा नको. हा सातत्याने कायम वाद जो आहे, संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांची, घटक पक्षांची मीटिंग बोलवावी, चर्चा करावी. महाराष्ट्रात आजपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेस विरोधाला विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राने कधी घेतली नाही. सगळ्यांनी समंजस भूमिका घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कारण महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राकडं बघण्याचा इतर राज्यांचा पण तोच दृष्टिकोन आहे. मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही पक्ष आणि त्या पक्षाचे लीडर येऊ शकले नाही. तर पुन्हा आता केंद्राचं अधिवेशन संपलं, लोकसभेचं, राज्यसभेचं, तर त्याच्यात बरेच जण मोकळे होतील आणि मग ही मीटिंग मात्र घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं सगळ्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही खबरदारी घेऊन निर्णय केला पाहिजे. गेल्या बैठकीत सर्व पक्षीय बैठकीत शरद पवार देखील उपस्थित नव्हते आणि इतर विरोधी बाकांवरचे देखील नेते मंडळी उपस्थित नव्हते. तुमच्या महायुतीकडनं आरोप लावण्यात आलेत की शरद पवारांच्या बोलण्यानुसार विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या सगळ्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजेरी लावलेली होती. हे बघा, ज्या गोष्टी मागे झालेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा जुन्या कडीला ऊत आणण्याचं काम माझ्याकडनं होणार नाही. मी नेहमी उद्याचा विचार करतो. त्याकरता मुख्यमंत्र्यांचं आमचं बोलणं झालं, लवकरच त्यांनी मीटिंग आयोजित करावी आणि सर्व पक्षांना बोलून ह्याच्यातून सकारात्मक मार्ग काढावा की जो मराठा समाजाला पण मान्य होईल असा. तुम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकाळात देखील उपमुख्यमंत्री पद म्हणून जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली होती. कोरोना काळ होता त्या संपूर्ण पिरियडमध्ये. परमबीर सिंग जे पोलीस आयुक्त राहिलेत मुंबई पोलीसचे, ते म्हणतात आहेत की 100 कोटींची वसुली करण्याकरता माझ्यावरती दबाव होता. जयंत पाटील, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावरती त्यांनी हे सगळे आरोप लावलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही घटक होता सरकारमध्ये. यातली तथ्यता काय सर? मला काहीच माहीत नाही, कारण माझ्याकडे त्यावेळेस ते डिपार्टमेंट नव्हतं. माझ्याकडे डिपार्टमेंट होतं ते प्लॅनिंग फायनान्सचं होतं. त्याच्यामुळं मला त्या संदर्भातलं यत्किंचितही माहिती नाही आहे. परंतु पोलीस आयुक्त थेट समोर येऊन माध्यमांमध्ये येऊन तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री अनिल देशमुखांवरती आरोप लावतात. मला स्वतःला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर मी त्याच्याबद्दल काय उत्तर देणार आहे? माहिती असतं तर मी फाट दिवशी उत्तर देऊन मोकळा झालो असतो. तुम्ही ज्या महाविकास आघाडीच्या संपूर्ण सरकारमध्ये होता त्याचेच मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये संपूर्ण सभा घ्यायला निघालेले होते, परंतु त्यांच्या ताफ्यावरती नारळ फेकले गेलेले आहेत. खरं तर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळला जातो असं वाटतंय का या सगळ्या संदर्भात? 100% ढासळलेला दिसतोय. मी सारखं सांगतोय, म्हणूनच मी ठरवलेलं आहे, मी जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय मांडतोय, मी मीडियाशी काय बोलतोय, मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय, हे आपण सगळेजण बघताय. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कधीच मागं घडलेलं नव्हतं. जे आत्ता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नाव लौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्या सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी विरोधी पक्षांनी सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ह्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत असं माझं मत आहे. तुमचा बोट विरोधकांकडे आहे का? ही अराजकता विरोधक. मी जनरल बोललो, तू लगेच कुठलं तरी काय काढतो तुमचा रोत आहे. मी सांगतोय सत्ताधारी पक्षांनी, विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून ह्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं. मी कधी विरोधकांकडे बोट दाखवलं? मी सगळ्यांच्याबद्दल बोलतोय. माझे नेहमी मतं
ही माझ्यापुरती नसतात, ती सर्वांच्या करता, समाजाच्या भल्याच्या करता असतात. ही माझी ओळख आहे, त्या पद्धतीने मी बोललो. तुम्ही मार्टीची स्थापना केली दादा. मार्टी अर्थात तुम्हीच प्रत्येक सभांमध्ये उल्लेख करतायत की मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही मार्टी स्थापन केली, परंतु संसदेमध्ये वक्फ बोर्डाचं अधिकार नियम हे कमी करण्याच्या संदर्भातलं बिल प्रस्तुत केलं जाणार आहे. तुम्ही बिलाचा अभ्यास केलाय? बिलाचा अभ्यास केलाय? त्यावरती सुप्रिया सुळे ह्या देखील बिलाचा अभ्यास केलाय का? काय झालंय, दुर्दैव आहे, कुणी अभ्यास करत नाही, काही नाही. एक गोष्ट तुमच्या मार्फत मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो, हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे बिल गेलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे सगळे सन्माननीय सदस्य घेतले जातात आणि त्यांच्यामध्ये चर्चा होती, साधक बाधक चर्चा होती. कारण मी देखील महाराष्ट्रामध्ये 30-35 वर्ष काम करतोय, त्याच्यामुळे मी अनेक जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये काम केलेलं आहे. मी प्रमुख म्हणून देखील जो MWRRचा कायदा आम्ही आणला, प्राधिकरण स्थापन केलं होतं जलसंपदा विभागामध्ये, त्याच्याबद्दल पण मी बऱ्याच बैठका जॉईंट सिलेक्ट कमिटीच्या केलेल्या आहेत. आणि म्हणून तिथं ती चर्चा होईल, त्याच्यातनं चर्चा होऊन आज कुठल्याही एका पक्षाला तिथं बहुमत नाही आहे. तिथं चंद्राबाबू नायडूंची पण मतं जाणून घ्यावी लागतील, तिथं नितीश कुमारांची पण मतं जाणून घ्यावी लागतील, तिथं शिंदेसाहेबांची पण मतं जाणून घ्यावी लागतील, ह्या NDAचे घटक पक्ष असणाऱ्या, आणि सगळ्यांची मतं जाणून घेऊन नंतर त्या बिलाच्या निर्णयाप्रत यावं लागेल. आज मात्र आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये अशा पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट केला जातो की ह्याच्यातनं सगळ्या वक्फ बोर्डाच्या जमिनी काढून सरकारी जमा करणार. अशा पद्धतीनं निवडणुका जवळ आल्यानंतर ज्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर विरोधक बोलू शकत नसतील किंवा एकंदरीत योजनांच्या बद्दल ते काही त्या ठिकाणी सांगू शकत नसतील, त्यावेळेस अशा प्रकारचे मुद्दे काढले जातात आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करून कसे आपल्याला राजकीय पोळी भाजून घेता येईल अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न हा लोकसभेमध्ये केला गेला. त्याच्यात त्यांना यश आलं, त्याच्यामुळे तशाच पद्धतीनं विधानसभेमध्ये आपण करायचं अशा काहीतरी डोक्यामध्ये त्यांच्या मनात आलेलं असेल असा माझा अंदाज आहे, आणि त्याच्यातनं हे सगळं सुरू झालंय. सर, एक शेवटचाच प्रश्न. तुम्ही साताऱ्याची जी लोकसभेची जागा आहे, अर्थात राज्यसभेची जी पियुष गोयलांची रिक्त झालेली जागा आहे, ती कोणाला देणार आणि कशा पद्धतीने देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते एकत्र बसेल आणि त्याच्यातनं निर्णय घेईल की कुणाला द्यायची आणि कशा प्रकारे द्यायची. प्रत्येकजण आपापली मतं मांडतील, ती सगळ्यांची मतं ऐकून घेऊन आम्ही अंतिम निर्णयाप्रती येऊ. धन्यवाद. तो अंतिम निर्णय झाला की आपल्याला मीडियाला सांगू की आमचं एकमताने हे नाव ठरलंय. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, ज्यांनी आज जनसन्मान यात्रा संपूर्ण राज्यभर काढलेली आहे आणि आज तिसरा दिवस त्यांनी संपूर्ण केलेला आहे. आणि या संपूर्ण यात्रेमध्ये राज्य सरकारद्वारे ज्या काही शासकीय योजना राज्यातल्या जनतेला लागू केलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता ही जनसन्मान यात्रा जी आहे ती थेट जनतेपर्यंत संवाद करण्याकरता आम्ही काढलेलो आहोत. विरोधकांवरती कोणत्याही प्रकारची टीका आम्हाला करायची नाही, तर आमची जी योजनेची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम आम्ही थेट आमच्या मार्फत करू असं मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि विविध विषयांवरती त्यांनी आपली थेट रोखठोक अशी ही मतं जी आहेत ती आपल्यासोबत मांडलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.